हा ठेव का मग हा ठेवा. आज तपासच नाही आज तपासच नाही तिला विराज इकडे आलाय बोलून. तर नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहोत सातारला. एक लग्न आहे रसकरांचं, तर चाललो आहे लग्नाला. आता जाताना एक किस्सा असा घडला आहे. मैत्री काय असते ती बघा. आमच्या पोराला मी लग्नाला घेऊन चाललो होतो पोराला अथर्वला, पण अथर्व म्हणला नाही यायचं. दुसरं एक पोरग त्याचा मित्र आहे विराज. तर विराजला काल आम्ही विचारलं तर विराज म्हणले विराजला यायचे, पण त्याची मम्मी काही येऊन द्यायना, म्हणजे अथर्वची मम्मी येऊन द्यायना. त्याच्या मम्मीला विचारायचंच नाही म्हणले, उगाच नेऊ नका पोरांना, उगाच जबाबदारी असते काय असते. तर आम्ही असा शांतपणा केला आहे, घरात कोणालाच माहीत नाही. गपचिप घेऊन आलो आहे अथर्व विराजला. विराज घरात मम्मीला सांगितलंच नाही ना तू अजिबात? नाही. अथर्व आता कसं काय ह्याच्या मम्मीला माहीत नाही विराजच्या, आणि ह्या अथर्वला विराजशिवाय करमत नाही अजिबात. तर कालच त्यांना सांगतोय मी घरी, आमच्या बायकोला बी अथर्वच्या मम्मीला सांगितलं, म्हणजे विराजला घेऊन जातो. तर म्हणली अजिबात नेऊ नका पोरांना, लग्नात ह्याच्यात जाताना कुठे जबाबदारी असतील, सांभाळणार कसं काय, अजिबात नेऊ नका म्हणली. तर मग सकाळी असं झाले, विराजला गपचीप इथं बसवलं खाली. कसा बसला होता विराज तो? घरात माहित नाही, असा बसला होता लपून गाडीत. मम्मी आली ती खाली अथर्वला सोडायला नाही म्हणून. आणि विराज घरी एकटाच आहे, त्याचे मम्मी पप्पा शेतात गेलेत. तर त्याच्या मम्मीला फोन लावला तर मम्मी त्याची फोनच उचला ना का. तर आमच्या बायकोने सांगितले की त्यांचा फोन आला तर उचलू नका, त्याला घेऊन जाऊ नका. आणि हा बी येत नव्हता गडी आज. मला विराज नाही, मी बी नाही येणार. ह्याला फोर्स केला, तर मग आम्ही शाळा केली गपचूप. तर म्हणलं विराजला घेऊन येतो. आणि आम्ही घरात होतो, विराजला आणून बरोबर इथं बसावला. आता असं झाले, अजून बी घरी काय कोणाला माहीत नाही. आम्ही आलो जवळजवळ निम्या रस्त्यात, आणि ह्याच्या फ्लॅटची चावी गपचूप मी आमच्या घरात ठेवली. आता थोड्या वेळाने बायकोचा फोन येईल, बायको आल्यानंतर ओरडेल बघा. आता मला विराज पप्पा तुझे ओरडतील का? मम्मी ओरडेल का? ओरडेल ना? काय बदल खवळेल होय? मला ओरडेल का आता? बघा आणलेला का तो मला लपून खाली बसवून आणले गाडीत गपचिप. त्याच्या घरी माहीत नाही आणि आमच्या बी घरी माहीत नाही. तिथं गेल्यावर राडाच आहे बघा. आता बरं चालायचं का आता? कारण की ही दोघं सोडून जातच नाहीत कुठं. खेळायला बी खाली एकत्र, संध्याकाळी क्लासला बी एकत्र, दिवसभर शाळेत बी एकत्र, आणि कुठं लग्नाला जायचं म्हणलं की एकत्रच असतात. काय राहतं आता? करमते का? नक्की करमते का विराज? दोघांना बी मजा येईल का तुमच्या दोघांची? मग आता त्याच्या म्हाताऱ्या बाया 3 बसल्यात गाडीत आमच्या. ह्यांना मध्ये एका रस्त्यात सोडायचं. ह्या आमच्या म्हाताऱ्या, ही आमची मावशी, ही आमची आई. आणि ह्यांचं काय नाव आहे मावशींचं? अनपट मावशी का? बरं बरं बरं. ह्या तिघींना जातं आता लोणंदमध्ये सोडायचे आणि पुढे लग्नाला जायचे. आत्ता फक्त टेन्शनचं काम एकच आहे, कधी आमच्या बायकोचा फोन येतोय आणि ती कधी 2-3 दम देणार आहे मला. तुम्हाला कुणी शांतपणा करायला सांगितलं होतं आणि कुणी न्यायला सांगितलं होतं. तिचा फोन आला का नाही लाईव्ह ऐकायचं सगळं बघा. आता तेव्हा असतोय म्हणजे त्याच्या मनासारखं झालं ना. विराज आला हाताला धरून खाली आणले, चल तुला आजी दावायचे काहीतरी, चल तुला आजी दावायचे. आणि तो माझा मित्र बसलाय त्याला. मी म्हणलं बाय ती पोरग असतं ना 1 मिनिट आतू दिला, ते पोरगा ते बारामतीला जायचं होतं. विराजच की दुसरं कोण तुला का तास घालावलास माझा तू? हा इकडं जा तिकडं जा. हा 2 मिनिटं थांबतो. काय काय त्याला काय भांग काढायला लागतोय काय? नाव नाही लागतंय तुला? मग हा मग 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 इथे फिरावते. आतापर्यंत 17 गाठला असतं का नाही? जाशील की काय जाशील की? जाशील आता जाशील नामकं झालं तमकं झालं. जाशील की एवढ्या वेळात आता तू आता 2 किलोमीटर चालत जाता. इथली स्टँड किती? 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर ना? 3 किलोमीटर चालत. मग 3 तू किलोमीटर येतो थांबतो आम्ही. थांबू नका, मी दुसऱ्या मार्गे जातो आता. दुसऱ्या मार्गे जातो का? हा नक्की? तर नाही नाही हेच मार्ग आहे तुला. दुसऱ्या मार्गे काय जातो? आकाश ये रे पुढे. आता ये चालेल, ये पटपट पटपट ये खाली. आता मित्रांनो ह्या 3 म्हातारे कमी झाले गाडीतने आपल्या, हा आणि नवीन पाहुणे आले 2 अजून आपल्या वया ब्लॉग मध्ये. पिशवी बी काढते. चला जा. जेवण खाऊन व्यवस्थित गुलाबजाम बिलाबजाम खाऊन मस्तपैकी जा. बर 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 बर. हा हा चालतंय चालतंय. पिशव्या पिशवी घेतो ना. घे रे बाबा. आता कशी वागवणार ही? स्टँड पर्यंत कशी नेणार? हा?
गाडी ते दामन करायची तिथे ठेवली असते तर अरे वा 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 किती येड्याचा बाजार आहे. हे नको रे बाबा. अरे ती पिशवी तिथंच दाबत करायची तिथं गाडीला अडकावली असतात ही ती कशी देणार ती त्याला चालत 3 किलोमीटर. इथं ठेवते घ्या. बरं आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जावा आम्हाला लग्नाला उशीर करताल तुम्ही. बर बर जा जा. काय कस ओके, ओके. बरोबर ओके तू का नाही खाली आली जरा नको नको नाही तिला आम्ही गाडीत गेल्यावर घेणार आहे तिथं. घे बाबा बरं, चला जाऊ तुम्ही जावा. अरे, अरे. बरे आई या तर चला गाडीत बसा चला. बरं आई जातो आम्ही चला तुम्ही तुमच्या पद्धतीने जावा. मावशी पोराला खायला पहिले पोरांना घेतो खायला आता लग्नातच सरतो डायरेक्ट. काय तुम्ही डायरेक्ट काय करा तू नको सांग तुमच्या इथला कार्यक्रम उरका कोणाला तरी गाडीला हात करा आणि जावा. कोण येणार तुम्ही? ह्याला ह्यालाच नाही का नाही आला बोलायचं तुम्ही होतं. स्टँडवर हा. न्यायला? बोल की जरा मला बोलत होतं स्टँड हो तुला बोला मला जयश्री सांगितलं होतं मला वहिनी फोन बोलवून झाले केलाय बोलवून मध्ये बसले तू हा म्हणली की त्याला माझा बोलवा. अर्धा तास गेला राव हा अर्धा शोधण्यात ह्याच्यात मग काय तिला बघा इकडे तिकडे फोन केला असता तुम्हाला नाही हो ही गार्डन शोधण्यात. गाडी हा, हा हा आता हे वाटवाकडी करून यायला लागलं मला लांब जायचं आता. चल जातो का? हा चालतंय बरं ऐका की एक काम करा फक्त तिघांना फक्त आहे ना तिथं कुठेतरी नेऊन सोडा रस्त्याकडे स्टँडवर कार्यक्रम नाही ना पुढे नाही सोडायचं पाय दुखत्याला म्हातारपणी झाले नाहीतर मुलगा का करशील? म्हातारपणी वगैरे दुखत्याला पाय बी आम्ही चाललोय लग्नाला आम्हाला संध्याकाळी होईल आता. वहिनी बघायत का नाही हा नाही. नाही वैद नाहीत. बरं चालेल येऊ का हा चालतंय ओके. टाटा बाय 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 गुड बाय. हा पोरांना खायला नसतो घेतात 100 रुपये मलाच. तर 2 नवीन पाहुणे आपली ॲड झालेली आहेत आपल्याला गाडीत वैभवी आणि आकाश आमच्या बहिणीचा मुलगा भाचा आणि ही सोन. ही कसं काय डोक्यात आलं तुझ्या की आपल्या गाडीत जाता येईल ह्या? तुमच्या ब्लॉग आधीच्या ब्लॉग मधल्या मग हा. तुमच्या मावशीनं हा प्रचार केला काय प्रचार केला? गाडीत जाता गाडीत जाणार आहे कशाला जाताय आजवर तुम्ही दोघं ह्या गाडीत जावा. गाडीत जावा होय मग एकदम तुम्हाला नियोजनबद्ध काम आजीचं बर पण तिने ही सांगितलं का पुढे जोडून काय ह्या माणसाचं रीलचं नियोजन झालं तर वेळ लागू शकतो. मला म्हणली ती वेळ लागू शकतो थांबला कुठं तर हा म्हणजे झालं नियोजन तर नाही झालं तर आपलं लग्न झालं की थोडा वेळ बसणार. काय झाले ती पोरं सगळी लहान नव्हती ना लकी असेल बॉबी असेल किंवा प्राजक्ता आपली सोनी म्हणतो आम्ही तिला ही सगळी मुलं आहेत ना लहान लहान होती टकुली त्याच्यामुळे काय झाले आता आमचे JCB ऑपरेटर लोक त्या काळातली हे शेटर म्हणजे आमचे आम्ही कामाला होतो त्यांच्याकडे पहिल्यांदा त्याच्यामुळे काय झाले सगळ्यांच्या गाठी बिटी होणार आहेत वेळ लागणार आहे थोडासा. तर मित्रांनो आपण पोचलोय लोकेशनवरती कार्यालयाच्या. कार्यालय इतकं जबरदस्त आहे आत्ता बघितलं मी. तर मित्रांनो ही आहे शिवनेरी मल्टीपर्पज बँक्वेट हॉल. हा हॉल सातारा रोड या गावात आहे आणि या हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर डोळं दिपण्यासारखाच कार्यक्रम आहे बघा. तर कार्यालयात प्रवेश केले आम्हाला सांगण्यात आलं की जेवणं चालू आहेत प्रथम जेवणं करून घ्या. काय आम्हाला बी तेवढंच पाहिजे होतं. जेवणं चालू आहेत म्हटल्यानंतर म्हणलं पटकन चला खाली लग्न लागायच्या आत जेवणं करून घेऊयात. खाली गेल्यानंतर इतकी जबरदस्त जेवणाची व्यवस्था आहे आणि शेजारीच पार्किंगची सुद्धा कार्यालयाच्या जवळ व्यवस्था आहे. तर आम्ही जेवायला बसलो आणि जेवण इतकं सुंदर होतं. हा मित्र आम्हाला अचानक तिथे भेटला तुषार भोसले लग्नाला आला होता पलीकडे आमचे चुलते आणि जेवण वगैरे करून मस्तपैकी बाहेर आलो. कार्यालय बाहेरून इतकं देखणं आणि रुबाबदार दिसतंय बस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी इतकं सुंदर कार्यालय बघितलं. आणि समोरच लग्नाचा वर्धावा चालू होता. 5 मिनटं म्हणलं त्यांच्याबरोबर नाचावं म्हणून बाहेर आलो. नवरदेव बी एकदम आमचा आदित्य जोशात नाचत होता. तर मित्रांनो मंगलाष्टका उरकल्यानंतर मी इथं वरती एक गॅलरी आहे या कार्यालयात आतमध्ये ती गॅलरी पाहण्यासाठी वरती गेलो. तर इतकं दृश्य छान दिसत होतं वरून म्हणजे जास्त गर्दी झाली तर वरती सुद्धा बसायला बैठक व्यवस्था भरपूर मोठी केलेली आहे. खूप मोठी गॅलरी आहे. इतकं छान वाटलं काय ती ॲम्बियन्स का काय म्हणते त्या का ह्याला तर ते सगळं एकदम जबरदस्त बघण्यासारखं होतं. लग्न झाल्यानंतर पाहुणे मंडळींची सगळ्यांची फोटो काढण्यासाठी इतकी गर्दी झाली होती. आपण म्हणलं जरा सावकाश फोटो काढू तासभर थांबता येईल बघेल सगळे फोटो काढून झाले निवांतमध्ये फोटो काढून नवरदेवाबरोबर त्यामुळे आपण थांबलो साईडला. बाकीचं वातावरण एकदम इतकं भारी होतं आणि आमचे राजू शेठ यांनी खूप छान लग्न सोहळा केला मुलाचा त्यांच्या.
आणि ह्या कार्यालयाचा सगळ्यात भारी प्लस पॉईंट आपल्याला आवडला तो म्हणजे ह्या कार्यालयाचं पार्किंग. किती पण गाड्या येऊ स्वतःचं पार्किंग आणि किती बी गाड्या बसतील एवढं मोठं पार्किंग आहे. आणि कार्यालयाच्या आतमध्ये आणि तिथं वॉचमनसुद्धा आहेत गाडी लावून घेण्यासाठी. कारण की आमच्या इकडे पण कार्यालय आहेत की पण ती काय होतं लग्नाच्या टायमिंगला गाड्या रस्त्यावर ती सगळ्या लावायला लागते ती आणि पळत पळत जायला लागतं लग्नाला कार्यालय. ही आहे स्टेजच्या समोर बसण्याची बैठक व्यवस्था. हे आहेत आमचे राजू शेठ ज्यांच्या मुलाचा लग्न सोहळा होता. स्टेजवरती गेल्यानंतर प्रथम महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि नवरदेवासोबत फोटो काढूयात म्हणलं कारण की माघारी निघावं लागलं आपल्याला परत लवकर. आपलं नाथखोळा कार्यालय ना आपलं कार्यालय मी आजपर्यंत आत्तापर्यंत बघितलंच नव्हतं. आतला पेशी वगैरे इतकं जबरदस्त आहे, साऊंड सिस्टीम वगैरे इतकी जबरदस्त आहे आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे आजचं जेवण होतं. जेवणसुद्धा खूप सुंदर होतं. जैन बंधूंनी जेवण केलं होतं पण नाथखोळा जेवण होतं. माझ्या आधी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात इतकं जबरदस्त कार्यालय बघितले. सातारा रोड या गावात कार्यालय आहे, 1 नंबर कार्यालय. बरं सगळे आले का वैभवी जेवण झालं तुझं व्यवस्थित? बापू तुम्ही जेवला का? 1 नंबर जेवण होतं का नाही? जबरदस्त जेवण. सगळ्यात महत्वाचं टेन्शन काय माहिती आहे का मला आता? सुगंधाचा फोन आलता मगाशी. तुमच्याकडे काम आहे जरा मला फोन करा म्हणजे नंतर. बस शांत बसा विराज. हा काय म्हणत होती? हा काय खेकडे का? बरं बरं खेकडे बघतो. बाकी नाही काय बघतो आणतो मिळतील तिथे आणतो मी. खेकडे नाही मिळत मासे आणू का? बरं ते पोरट्यांना बी हाणतो धरून मी आलो तिथे खात्याला पोर. हा चल हा. अरे ठीक आहे बाबा तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का मी? अरे तुझ्या शब्दाच्या बाहेर. बरं ठेवू का मग आता? आता गाडीत बसले बाकीचं काय बोलशील तू? तसंच आहे. ठेवू का? आकाश आहे, वैभवी आहे, वीर आपलं ते अथर्व आहे, बापू आहेत. हा मग त्या माझ्यावर चालेल ना गाडीत. मग मोटरसायकल आलते. आता मित्र नाही होईल ते लकी विरा आकाशचा. हा ठीक आहे बरं ठेवू का मी? ठेवतो. बरं हा हे बोल का वैभवी सांग का तिला? हा बोल की असंच बोल बोल. हॅलो बोला मम्मी कशी आहे तब्येत? लय भारी. आला नाही तुम्ही? नाही मी आजारीच आहे. बरी आहे का तब्येत? बरी खोकला सर्दीन खोकला कफ झाला. खूप जाम थंडी खूप आहे. ठीक आहे चालते. ठेवू का सुगंध मग? हाय अथर्व आहे की बसलाय. अथर्व आहे का रे? हा बर. अरे हो दे मम्मी म्हणाल परत चुकला बिकला काय झालंय. हा जेवलं का तो? विराजला चहा वगैरे प्यायला बोलव तिकडून. मग आता दादूला कोणाला तरी युवराजला वगैरे पाठवते. नाही नको पाठवू. कोणत्या लोकांच्या घरी नको बस. ते बरोबर नाही. नको राहू दे. कसं करू मी? कोण नको पाठवू. राहू दे चल राहू दे. काय गरज नाही पाठवायची. नको पाठवूस. हा ठेवू का मग? हा ठेवा. तपासच नाही तिला विराज इकडे आलाय बोलून. काय झालं त्याचं मम्मी पप्पा बाहेर येत शेतात गेले तिकडे त्यांच्या गावाला. आता कसं काय विराज? घरी जेवून आला आता. विराज जेवलाय सगळं झालंय. आता काय करू? अरे पण चहा बी घरात राहिली ना. नो मम्मीला कळले आता. मग ते कळलं. हॅलो हा बोल की. तुम्ही विराजला घेऊन गेले? हो. आई आम्ही इथं शोधते. येडेत काय? सांगायचं कधी? का येडे काय तुम्ही? आलोय घेऊन. आणि कधी सांगितलं? त्यांना सांगितलंय का? नाही सांगितले. तुमच्या पुढे हात नाही. मी 4 वेळा घरी जाऊन बघितलं का सगळीकडे शोधा. तुला म्हणलं तुम्ही जाऊन घरी मागाशी. ती अथर्व हसतोय का? काय तुला आता कळलं? ठेवा. काय ठेवा? मम्मी आतरची बेबी 3 वेळा गेली तुझ्या घरी शोधाय तुला. हो सगळीकडे शोधच झालं त्याचं. विराज सापडाला.
हॅलो हा अहो काय वेळ आहे तुम्ही, तुम्हाला सांगायला तोंड नाही का विराजला नेलंय म्हणून. आता सांगून तुला 2 दिवस झाले सांगतोय, तू जाऊन दिलं का त्याला माझ्यावर? आणि मग काय मग? नाव पण काळजी वाटते तुम्ही नाही म्हणून मला म्हणजे काय तिथं काय आता मी करणारे कार्यालयात गेलो? नाही बोलायला लागले, गप्पा मारायला लागले, तुमच्या लक्षात राहत नाही किती वेळ जातो किती नाही अरे पोरं लय पुढचे आहेत, अथर्व आहे त्याच्या बरोबर, बरं तरी चुकल का? ऐक की तरी मी म्हटलं अथर्वला माझ्या एवढा जीव कस काय आला, का बरं? मला फार जवळ घेऊन गोंधळून म्हणलं बाई ग माझं पोरगं म्हणतं किती काय घरी ये म्हणलं तुला सांगते बरोबर. अयो अथर्व तुला काय करताय का रे बघ आता, बघ आता आणि मी पायी गेले, कापडे ताईंना फोन केला, या ताईंना फोन केला, त्या ताईंना पोरगच नाही म्हटलं. ओमला विचारलं केव्हापासून गेलं, ताई म्हणल्या काही खायला आणायला गेला असं ना. मग मी किती वेळ त्या गेल्या. आपण तुला काय माहिती विराज आमच्याकडे येतो म्हणून? ऐक की आता माझी ट्यूबलाईट पेटली, काय झालं हा? नाही म्हणल्यानंतर मी कापरेताईंची मुलगी कापरेताई म्हणल्या कदाचित ग्राउंडला गेला असेल, ती सगळी पोर आली. मग त्या पोरीला विचारलं आणि मग माझी ट्यूबलाईट पेटली की विराज कडी लावून सँडल घालून गेला म्हणल्यानंतर सकाळी अथर्वचं बिहेवियर वेगळं होतं, तुम्ही हसत होते, यांना काहीतरी पोरग तुम्हीच घेऊन गेले म्हणून मी तुम्हाला फोन केला. बर तुमच्या ताईंना पडलेत की 4-5 मिस कॉल, ताई म्हणल्या पण फोन दुसरीकडे होता आणि त्या रानात होत्या. मग ताईंना टेन्शन आलं का तिकडे पोरग घरी नाही म्हणलं? मग आम्ही चौकशी करतोय, मी 4 वेळा सगळ्यांना फोन. ताई काय म्हणल्या? विराजची मम्मी काय म्हणली? मला म्हणल्या बघा आता भाऊंनी पोरग नेलंय, म्हणलं अहो पोरग यांनी नेलंय आणि मी इथंच काळजी करते. त्यांचा मला फोन मी कापरेताईंना केला, बनकरताईंना केला, ओमला विचारलं, युवराजला विचारलं. पोरग पहाटे मी गॅलरीत अर्धा तास बसले त्या गॅलरीत येण्यासारखी, बर इथूनच दिसेल का तिथूनच दिसेल का पोरग. आणि पोरग पण खुशाल गेलंय 10 वाजता तुमच्या बरोबर. कधी प्लॅन ठरला तुमचा? मग आणि मी म्हणते ते मला एवढा का जीव लावतोय? काय लावतो या? हा? का लावतोय जीव? माझी मम्मी खाली नका येऊ. कशाला येते ग खाली? मला काय माहिती. अहो घरी गेले काय आमचं प्लॅन ठरलं होतं, अथर्वला कपडे घालून आहे ना विराजच्या घरी. ऐक की त्याचे मम्मी पप्पा आले का? हा. आलेत का? नाही त्यांना उशीर लागणार, आताशी निघणार आहेत ते. बरं ठीक आहे, आले तर तिथं चावी अडकून ठेवली त्याच्या फ्लॅटची. कुठं? ते काय आपल्या तिथं बोर्डला टेबल बशी चावी पण इथंच ठेवली बाई. चावी मी तिथं ठेवली आम्ही. दिसली का चावी? दिसली का तुला? मी नाही ते काय बघितलं. तिथं बोर्डला टेबल पशी? आपल्या कायमचे तिथं ना. हा अडकून ठेवली. ती आली तर ती त्यांना आली, आम्ही सोडतो बरोबर तिथं. नुसते. ठीक आहे. खाल्लं पिल्लं का पोरांना खायला हा पिल्लं बस घातलं पोटभर खाल्लंय त्यांनी सगळं. का? आता काय खायला आणताय? आता कशाला काय, आता मासं गावतात का बघतो ना खेकडं. माझे मी नाही करणार, नाही तर मग खेकडे आणतो. कस काय का मी तर म्हटलं आता लय ओरडल, पण का शांत होती.